समारक्तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति सावकाश मोक्ष त्याचे घोष दृष्टी पुढे हरिमुखी गाता हरपणी चिंता त्याला मागुता जन्म घेणे मुक्त करणे भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ जीवनामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करून माझ्या समोर बसलेल्या समस्त वारकरी जनांच्या चरणी साष्टांग दंडवत करून कीर्तनाला प्रारंभ करतो. पंढरीश भगवान पांडुरंगाच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त महाराज मंडळी वारकरी मंडळी यांच्या अथक प्रयत्नातून चालू असलेला हा आपला दिव्य भव्य पौर्णिमा उत्सव आणि आजची ही
पौर्णिमा उत्सवाची सेवा समस्त वारकरी मंडळीच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. जसं माऊली ज्ञानोबराय तुकोबराय बुद्धी देतील तसं मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल. पौर्णिमा उत्सव या ठिकाणी आपला चालू आहे. पौर्णिमा उत्सव जर चालू केलेला आहे, परमपूज्य बाबांना ही जी कल्पना सुचली, ही जी कल्पना सुचलेली आहे आणि आपण हा जो उपक्रम राबवत आहोत गेल्या 2 वर्षापासून, याच्या पाठीमागे काही कारण आहे. तसं आपण विचार केला तर आपल्याला कार्यक्रम नाही असं नाही, महिन्यातून एक तरी असतोच. कार्यक्रम नाही असं नाही, पण कार्यक्रम असताना, कार्यक्रमाची व्यस्तता असताना देखील हा आपण बिना पत्रिकाचा कार्यक्रम जो चालू केलेला आहे त्याच्या पाठीमागे काही कारण आहे. आणि परिहारामध्ये मला ती कारण तुम्हाला सांगायची. पौर्णिमोत्सव आपण का चालू केलेला आहे, तर मला असं वाटतं माझ्या अल्पबुद्धीला बाबांना हा जो उपक्रम सुचला किंवा अनेक जे वारकरी मंडळी असतील त्यांना हा जो उपक्रम सुचला, त्याच्या पाठीमागे काही कारण मला अशी सापडली की आपल्या तालुक्यामध्ये जे काही वारकरी मंडळी आहेत त्या वारकरी मंडळींना परमार्थाची दिशा यावी. माफी मागून बोलतो, आपण दिशाहीन असं मला म्हणायचं नाही आहे, पण तरीही एक दिशा यावी. आपलं वारकरी जीवन जे पटरीच्या खाली गेलेलं आहे त्याला पटरीवर आणण्याचं काम कोण करत असेल तर हा उत्सव. आपण सगळेजण कार्यक्रमामध्ये जाणार आहे. परिहार देताना आपण सांगतो एखाद्या संतांची पुण्यतिथी असेल, सप्ताहाचा काही अमृत महोत्सव असेल, सुवर्ण महोत्सव असेल, एखाद्या संतांची पुण्यतिथी असेल, ते त्याच्या पाठीमागे कारण असेल. मला असं वाटतं की आपल्या जीवनाला एक वारकरी जीवन ते आपण जगावं. आपल्याला अभंगावर चिंतन करण्याची सवय लागावी. या ठिकाणी जे कीर्तन होईल ते वारकरी पद्धतीनं झालं पाहिजे. या ठिकाणी जी चाल म्हणल्या जाईल ती वारकरी पद्धतीने म्हणल्या जाईल. आणि ज्ञानोबराय तुकोबरायांच्या अखंड भजनामध्ये जीवन यापन करणारा हा वारकरी संप्रदाय जो आहे, मला असं वाटतं आपण तो कुठेतरी विसरलेलो आहोत आणि त्याची जाणीव आपल्याला करून देण्यासाठी चालू केलेला उपक्रम म्हणजे पौर्णिमा उत्सव. विठ्ठल. शेवटचं कारण सांगतो आणि आपण बोलतो. बरं, या उत्सवासाठी पौर्णिमाच का? आता त्यांना काय सुचलं असेल मला सांगता येते, पण मला असं वाटतं स्वामी विवेकानंद म्हणायचे आपण अंधकारातून आपल्याला कुठं जायचंय, प्रकाशाकडे जायचंय. तसं अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत ही रात्र जी असते ती प्रकाशमय होत जाते. तसं आत्मस्वरूपाचं झालेलं विस्मरण, त्या आत्मस्वरूपाची जाणीव आपल्याला व्हावी आणि अंतःकरणामध्ये अंधकार जो पडलेला आहे आत्मज्ञानाचा, तो आत्मज्ञानाचा अंधकार आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशित व्हावा यासाठी पौर्णिमा उत्सव. विठ्ठल. म्हणून या मर्यादा आपल्याला यावी म्हणून आपण स्वतःहून घालून घेतलेला नियम आहे. आपल्याला कोणी जबरदस्ती केलेली नाही. आपण आपल्या हातानं स्वतःहून की आम्हाला एक वारकरी जीवन जगता यावं. आपल्या तालुक्यात बाबांना असं वाटलं की आपल्या तालुक्यातली जी मंडळी आहेत त्यांना एक विशिष्ट वारकरी काय असतो याची जाणीव व्हावी म्हणून हा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि मागही या ठिकाणी एक वेळेस माझ्याकडे सेवा आली होती, पण तिथं मला असं वाटतं कीर्तनात कमी बोललो पण पंक्ती जास्त बोललो. पंक्ती कीर्तन कमी बोललं गेलं. 8:30 कीर्तन झालं, 15 मिनिटं पंचपदी झाली आणि 15 मिनिटं चिंतन झालं, पण अर्धा तास पंक्तीत बोलल्या गेलं. तिकडची उडी इकडे भरून निघालेली आहे. पुन्हा या ठिकाणी बाबा आणि सगळे मंडळी आहेत यांच्या माध्यमातून ही सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. या वडेश्वराच्या पावन दरबारामध्ये गेल्या सप्ताहामध्ये शिवपुराण कथेची सेवा देखील वडेश्वर भगवंताच्या कृपेने माझ्याकडे आलेली होती. आजही या ठिकाणी श्री बालाजी महाराज यांच्या दरबारात ही पौर्णिमेची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. हे माझं काहीतरी परमभाग्य. विठ्ठल.
श्री एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा अभंग सेवेकरिता माझ्याकडे आलेला आहे. तसं आपण विचार करायला गेलो तर नाथ महाराज यांचं वाङ्मय खूप आहे. आपण जर बारकाईने चिंतन केलं आणि त्यांचा ग्रंथ अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं, मला जे काही सापडले त्यांच्या वाङ्मयामध्ये, मला असं वाटतं की माऊली ज्ञानोबरायांपासून ते निळोबरायांपर्यंत जी संत मंडळी होऊन गेलेली आहे, त्या सर्व संत मंडळींमध्ये सर्वात जास्त वाङ्मय संत साहित्य कोणाचं असेल तर आवर्जून आपल्याला सांगावं लागतं ते म्हणजे आमचे पैठणचे नाथ महाराज. विठ्ठल एकनाथी भागवत आहे, 18,000 ओव्यांचा ग्रंथ आहे. भावार्थ रामायण आहे, जवळजवळ 40,000 ओव्या भावार्थ रामायणामध्ये आहे. त्यानंतर जवळजवळ 4-4,500 अभंगाची गाथा आहे. 45 ओव्यांचा सुंदर असा दिसायला छोटासा ग्रंथ आहे, पण सर्वांसाठी उपयुक्त असा चिरंजीव पद नावाचा छोटासा ग्रंथ आहे. 45 ओव्या करतो, पण मला असं वाटतं त्या 45 ओव्यापैकी त्या ओवी, एका ओवीचा एक तुकडा जरी आपण चिंतन केला तर आपल्या अंगामध्ये वैराग्य यायला वेळ लागणार नाही. सुंदर 45 ओव्यांचा ग्रंथ चिरंजीव पद आहे. रुक्मिणी स्वयंवर आहे, स्वात्मबोध नावाचा एक ग्रंथ आहे, आनंदलहरी नावाचा एक ग्रंथ आहे, हस्तमालक टीका नावाचा एक ग्रंथ आहे, शुकाष्टक नावाचा एक ग्रंथ आहे, भारुड हा एक प्रकार आहे, आणि शेवटी एकनाथ महाराजांनी जो ग्रंथ निर्माण केला तो म्हणजे हरिपाठ. ऐका, एकनाथ महाराजांचं जेवढं काही वाङ्मय आहे त्या सर्व वाङ्मयांची सूत्र, मग एकनाथी भागवत असेल, भावार्थ रामायण असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, स्वात्मबोध असेल किंवा चिरंजीव पद असेल, या सर्व ग्रंथाचं सारांश सूत्रे कशात आलेली असेल तर ते हरिपाठामध्ये आलेले आहेत. हरिपाठ काय आहे ते मला वाटतं इथं बसलेल्यांना कोणालाही त्याची पूर्वकल्पना देण्याची गरज नाही, कारण आपण सर्वजण नित्य नेमाने हरिपाठ मंडळी आहोत सगळे. तसं ऐकता ऐकता जेव्हा बाबांकडे होतो तेव्हा बाबांनी सांगितलं की वारकरी कोणाला म्हणावं, संध्याकाळी हरिपाठ आणि सकाळी कागदात होतो त्याला म्हणावं वारकरी. धोतर नेसतो का, गंध लावतो का, सकाळी उठला की काकडा आणि संध्याकाळी झोपेच्या अगोदर हरिपाठ जो घेतो त्याला वारकरी म्हणावं. आणि आपण सगळे त्याच्यातले हरिपाठ काय आपल्याला सांगण्याची गरज नाही. तसं वारकरी संप्रदाय मुख्य ते 5 हरिपाठ प्रसिद्ध आहेत. ते 5 हरिपाठ मला सांगायचे नाही. मुख्यत्वे वारकरी एकनाथ महाराज आणि माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ घेतल्याशिवाय लोकत नाही. पंचरत्न हरिपाठामध्ये 2 मुख्य हरिपाठ सांगितले, त्यामध्ये नाथ महाराजांचा हरिपाठ आणि त्या हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा अभंग आहे. या हरिपाठामध्ये सूत्र आलेली आहे, पण मला असं वाटतं नामदेव हे मी जे बोलणार आहेत ना हे वाक्य माझे नाही, हे सगळे संत महात्म्यांचे वाक्य आहे. म्हणून कोणीही स्वतः त्या ठिकाणी विचार करू नका, हे सगळे मी ज्यांचे वाक्य त्यांचं नाव सांगणार आहे तुम्हाला. आता पुढचं वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे ते वाक्य आहे भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री. नामदेव महाराज शास्त्री असं बोलतात, युट्यूबला आहे आपण बघू शकता. नामदेव शास्त्री असं बोलतात, महाराष्ट्रातल्या 90% वारकऱ्यांना हरिपाठ अजून कळाला. हे शब्द त्यांचे माझे. नामदेव शास्त्री असं बोलतात, महाराष्ट्रामध्ये 100%पैकी 90% लोकांना हरिपाठ कळाला नाही. त्यांनी अनेक उदाहरण दिले, मी एकच देतो. आपण हरिपाठ म्हणला की आपली संध्या संपली, पण ऐका त्यांचं चिंतन असं आहे. ते बोलतात माऊलींना तुम्ही 28 अभंग गा असं सांगायचं नाही, माऊलींना असं म्हणायचं नाही, हरिपाठ म्हणा, हरिपाठ म्हणा. काय म्हणा, हरिमुखे. आपण हरिमुखे गात नाही, आपण फक्त 28 अभंग गायले, पावल्या टाकल्या, टाळं गुंडळे, आपण आपल्या कामाला बंद करतो आणि जेवतो कीर्तनासाठी संपायला जातो. नामदेव शास्त्री बोलतात हरिपाठ 28 अभंग म्हणून मोकळे होऊ नका. हरिपाठ उपदेश आहे. आपण तिथंच थांबलो. एखाद्याने विचारलं महाराज आंबईला जायचं तिथं कीर्तने म्हणतात 7 वाजता दादराव महाराजांचं ते बालाजी मंदिर कुठे आहे?
सांगितलं या रस्त्यानं जा. ज्यानं विचारलं त्याचं काम आहे त्या रस्त्याला लागतं, पण त्यानं एक काम केलं, माझं बोट धरून तिथंच थांबला. तो बालाजी मंदिरात पोहोचणार नाही. तसं बघता आपण, मी म्हणत नाही गाऊ नका का, पण हरिपाठाला जे सांगायचंय ते आपण कधी म्हणणार आहे. पण मला वाटतं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, कारण कोणाचं नाव घेऊ नये, पण त्याचा संबंध आहे, मी त्याचा उल्लेख करणार आहे. आमचे महाराज समाधान महाराज यांना कल्पना सुचली आणि नामदेव शास्त्रींच्या वचनात त्यांनी खोटं ठरवलं, महाराज आम्ही फक्त 28 आपण गात नाही तर रोज माऊलीने जे सांगितलेलं आहे ते रोज 5000 गातो. हे आपलं काहीतरी भाग्य आहे, रोज 5000 आपण जर करतो. म्हणजे हरिपाठ हा असा आहे, त्याचे सूत्र आहे. वास्तविक आपण उपनिषद वेद यांची सूत्र पाहिले तर त्याच्यात गेयता नाही. सूत्र गायले जाते म्हणतात, सूत्र टाळ मृदंग ढोलक याच्यावर गाऊ नये असा वेदांत शास्त्राचा दंडक आहे. पण आमच्या वारकरी संप्रदायांची काय कृपा आहे आमच्यावर, त्यांनी सूत्रांमध्ये भेद आणले. पण आमचं दुर्भाग्य आहे की मी हरिपाठ फक्त गाण्यासाठी आणि पावल्या टाकून आनंद घेण्यासाठी वापरला, पण त्याच्यात जे सांगितलेलं आहे तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. हरिपाठामध्ये छोटी छोटी सूत्र आलेले. महाराज मला असं वाटतं एक सूत्र एका पुराणाचं प्रतिनिधित्व करतं. त्या पुराणामध्ये जेवढं काही आलेलं आहे, मग कथा असेल, त्याच्यामध्ये काही उपाख्यान असेल, त्याच्यात काही गीतं असते, त्याच्यात काही दृष्टांत आलेले असतील, त्या एका पुराणाचं प्रतिनिधित्व एक सूत्र करतं. मी एकच सूत्र सांगेन, पुराण प्रसिद्ध आलं ना सगळं रामायण. सगळं रामायण एका सूत्रात आलं, एकच सूत्र. असं प्रत्येक आपण घरी गेल्यानंतर चिंतन करा, प्रत्येक सूत्रामध्ये गेयता आणलेली आहे. मला एक विनंती आहे, हरिपाठ फक्त गाण्यासाठी आपण वापरायचा नाही, तर हरिपाठ चिंतनासाठी. आणि जेव्हा आपण याच्यावर चिंतन करू तेव्हा आपल्याला हरिपाठ कळल्याशिवाय राहणार नाही. आठव्या क्रमांक हरिपाठ काय आहे याचा आपण थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये नेमकं नाथमाला तुम्ही काय सांगितलेले लक्ष द्या. तसं आपण विचार केला तर एकूण सर्व हरिपाठामध्ये नावच सांगितलेलं, नावाचाच विचार केलेला, पण तो एक विशिष्ट आणि वेगवेगळ्या अंगाने नावाचा विचार हरिपाठामध्ये केलेला आहे. तसं या अभंगामध्ये जो विचार केलेला आहे तो विचार नेमकं या हरिपाठात काय सांगायचं आहे याचा विचार जर आपल्याला करायचा असेल, याच्यासाठी आपल्याला मागच्या पौर्णिमेचा अभंग चिंतनासाठी घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला याचा अर्थ समजेल. कारण ऐका, संत वाङ्मयाचे प्रकार करत असताना शास्त्राने 2 प्रकार केलेले आहेत. एक स्फुट काव्य असतं, एक ग्रंथ काव्य असतं. स्फुट काव्य कशाला म्हणतात तर तत्वविचारामध्ये स्फुट काव्याची व्याख्या अशी केलेली आहे, त्याला मागचा पुढचा अजिबात अधिकार नसतो, याचा काही संबंधही नसतो. आणि जसा समोर प्रसंग असेल तसं सुचलेलं ग्रंथबद्ध लेखनीबद्ध केलेलं काव्य म्हणजे स्फुट काव्य. ग्रंथकाव्य कशा म्हणतात, ग्रंथ काव्यामध्ये त्याचे काही अंग आहेत, त्याच्यात वर्गीकरण असतं, त्याचा संदर्भ असतो. तसं ग्रंथकाव्य म्हणजे साखळी पद्धत असते, तसं स्फुट काव्य म्हणजे गाथा. तुकोबरायांच्या गाथेचा आपण विचार केला तर मागच्या अभंगाचा पुढच्या अभंगाची काही देणं घेणं. एक तपवत तुमच्या समोर मागून पुढे जातो. एका अभंगामध्ये तुकोबराय असं बोलतात, तो आपले सोटिक पाय तीर्थयात्रेचा एका अभंगात तुकोबराय असं बोलतात, तुम्ही काय करा, जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले ना तोपर्यंत काय करा, तुम्ही तीर्थाला जा, घरी थांबू नका. माझ्यासारखे वाचला तो अभंग, वरकटी बांधली, ते थोडंफार खायसाठी घेतलं, वरकटी बांधली आणि जायचं तीर्थाला. पण विचार केला, थोडा गाथा अजून वाचून घेऊ, पुढचं पान घडलं, पुढचा अभंग वाचला तर
तर त्याच्यात असं वाचायला आलं, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा संचली. मग आता तीर्थाला जावं, गावाला सांगतात जा, एका गावाला सांगतात जावं. मग आपण कोणतं ऐकायचं, काय ऐकायचं, अधिकार त्याचा पुढचं चिंता मला सांगायचं नाही, पण संबंध नाही. पण माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी ग्रंथ काढते, पहिल्या ओळीचा अर्थ कळल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या ओळीचा अर्थ अजिबात कळणार नाही. तुम्ही ते विचारही करायचा नाही. पहिली ओळी कळेल तर दुसरी ओळी, दुसरी ओळी कळेल तर तिसरी ओळी. पहिला अध्याय कळला तर तुम्हाला 5वा अध्याय कळेल, 10वा अध्याय कळेल, 11वा अध्याय कळेल. तुम्ही पहिला अध्याय पहिल्या दिवशी बोलण्याचं पारायणाला अरे जे काही ते पहिल्याच अध्यायामध्ये प्रथम अध्याय कळल्याशिवाय तुम्हाला बाकीचे 17 अध्याय कळणार नाही. त्याचा पाया आहे, त्याची पूर्वपीठिका म्हणजे पहिला अध्याय, त्याला ग्रंथ काव्य म्हणतात. तसं हरिपाठा ग्रंथ काव्य आहे. आजच्या अभंगाचा अर्थ बघण्यासाठी आपल्याला मागच्या अभंगाचं शेवटचं चरण पाहावं लागेल, तेव्हा या अभंगात आपल्याला प्रवेश करता येईल. असं सिरियल मध्ये नसतं का, सिरियल लागते ना संध्याकाळी 7 ते 9, महिला मंडळीचा आवडीचा विषय म्हणजे संध्याकाळी 7 ते 9, आणि यदा कदाचित स्वयंपाक करण्यात गुंतल्या आणि जर ती सिरियल उठली तर चिंता करण्याचं काम मी सिरियलवाल्यांना अशी व्यवस्था केलेली आहे. रात्री जरी वेळ मिळाला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी 1 ते 3 रात्री झालेला बातम्या दाखवतात. ते सिरियलवाले काय करतात माहिती आहे, सिरियल चालू झाली एकदम आज काय दाखवायचं ते दाखवत नाही, 2 मिनिटं काल काय घडतं ते दाखवतात. त्याला पूर्वसूत्र असं म्हणतात. असं पाहिलं पूर्वसूत्र म्हणतात, याचा अर्थ पूर्वसूत्र दाखवलं मग म्हणतात आज आहे. तसं आपल्याला या अभंगाचा अर्थ करण्यासाठी पूर्वसूत्र पाहावं लागेल. आणि मागच्या अभंगाचं शेवटचं चरण, एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्याता पाठीला लागे. काय बोलतात, बहुता सुकृती नरदेह लागला. कशासाठी लागला, एका जनार्दनी हरी हरी म्हणण्यासाठी लागला. आणि ते हरी हरी म्हणून आपल्याला काय मिळवायचं आहे, मुक्ती सायुज्याचा प्राप्ती लागे, मोक्षाचा विचार केलेला आहे. तसं हरिपाठामध्ये प्रवेश कसा करावा, हरिपाठाचा नेमका अधिकारी कोण आहे. आपण जवळपास इथं वर जेवू त्याच्यात अर्ध्यातला विचार सागर शिकलेला आहे. त्या विचार सागरामध्ये सुरुवातीला अधिकाऱ्याचं वर्णन आलेलं आहे, म्हणजे अनुबंध चतुष्टय सांगितलेले. अनुबंध कशाला म्हणतात, ज्याच्या अनेक ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात. तसं हरिपाठामध्ये प्रवेश करायचा आहे तर मग याचे अनुबंध काय, अनुबंध हे 4 असतात, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. आता हरिपाठाचा अधिकारी कोण, हरिपाठाचा विषय काय, हरिपाठाचं प्रयोजन काय आणि हरिपाठाचा आपल्या जीवनाशी संबंध काय. प्रवेश हरिपाठ करायचं ना, त्याला हरिपाठ ऐकायचं आहे ना. आपण 7 पौर्णिमेपासून हरिपाठ ऐकू लागतो. मग हरिपाठाचा अधिकारी कोण, अधिकाऱ्याचं वर्णन आलेलं आहे ना. तसं विचार सागरामध्ये त्याची व्याख्या सांगितली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला माझ्या मुदशी कशी पाहिजे मी म्हणून दाखवतो मला. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अंतःकरणातील मन व विषय हे 2 दोष निवृत्त केलेले असून फक्त ब्रह्मस्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे आणि तो साधन चतुष्टय संपन्न आहे तो विचार सागर ग्रंथाचा अधिकारी. काय केलेलं असावं सांगितलं, अधिकारी कोणाला म्हणावं. एक लक्षात ठेवा, एखाद्या कार्यामध्ये आपण प्रवृत्त होतो तर आपण अगोदर त्या कार्यात उतरण्याच्या अगोदर आपण त्याचे अधिकारी म्हणून तपासा, तेव्हाच कळले बरं का. कीर्तनात मृदंग वाजवायला बसायचं आहे आपल्याला, लय आवश्यक आपल्याला, पण एकदा आपण आत्ममंथन करा, आपण त्याचे अधिकारी आहोत का. आपल्याला कीर्तनाची चाल म्हणायची आहे, अगोदर आपण शोधा ना आपल्याला की मी त्याचा अधिकारी आहे का. अधिकारी असेल तर उतरा, तेव्हा लोक म्हणतील वा चाल झाली, तेव्हा तुमचा अधिकार असेल तेव्हा. तसं आपण हरिपाठ ऐकू लागलो. हरिपाठ तसं चांगदेव 65 ऐकायचं असेल तर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये चांगदेवाचा भाव दाखवून करावा लागेल. तशी चांगदेव 65 करणार नाही. आपण हरिपाठाच्या अगोदर ताटीच्या अभंग ऐकले, आपण सर्वांनी ऐकले, चिंतनही केलं. ताटीच्या अभंग जर
जर करायचं असेल ते ऐकायचे होते तर मुक्ताबाईंचा माऊली ज्ञानोबरांप्रती काय भाव आहे जो अगोदर आपल्या अंतकरणात जागृत करावा लागेल तेव्हा त्याची आपण कळते. तसा हरिपाठाचा अधिकारी कोण ऐका, सगळेजण ऐका बरं का, हे फक्त वरच्यांसाठी नाही सगळ्यांसाठी आहे. हरिपाठाचा अधिकारी कोण? चला आपण हरिपाठाला विचारू की आम्हाला हरिपाठ म्हणायचं, तुम्हीच सांगा तुमचा अधिकारी कोण? ऐका आता प्रमाण, हरिपाठाचा अधिकारी कोण? नाथ महाराज बोलतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बस इतकंच घ्या, पुढचं नका म्हणून. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तो हरिपाठाचा, जो ज्याचा जन्म सहज नाही झालेला आहे, ज्याला आणलेलं आहे, ज्याला कुणीतरी आणलेलं आहे. जसं देवाला कुणीतरी आणतं तसं आपणही स्वतंत्र आपल्याला तरी कुणीतरी आणलेलं आहे. देवाला आणणारे संत आहेत, आपल्याला आणणारी आपली वासना आहे. जन्म दिलेला आहे वासनेच्या संगे, जो वासना घेऊन अनेक योन्यांमध्ये फिरू लागलेला आहे. कोणे घालतो कुत्रा, काय कुत्रा होतो, मांजर होतो, काय होतो, सगळी वासना घेऊन जो फिरत असतो त्याला मुक्तीसाठी तो हरिपाठाचा अधिकारी करावा. हरिपाठाचा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, म्हणजे मला वाटतं या अधिकाऱ्यामध्ये खाली बसलेले उभे असलेले सगळेजण आपण बसतो, कारण आपण बांधून आणलेले सगळे जण. 15 वाद सगळ्याचं पाठ आहे, कारण त्याच्याशिवाय मध्ये बाबाकडे बसता येत नाही. 15 वाद आहे आणि 3रा श्लोक आपण कशाने बांधलेलो आहे? कर्मानुबंधीने. आपण बांधून आणलेलं आहे आपल्याला इथं. आपलं कर्म आपल्या कर्माने आपण सोडलेलं आहे. मी जर स्वतंत्र असतो ना तर मी बळशीत नसता जन्म घेतला, माझं चाललं असतं तर मी अंबानीच्या पोटी 4थ्या 5व्या पोराचा लोकांना जन्म घेतला असता. माझं चाललं असतं तर माझं काही चाललं नाही, माझं कर्म मला बळशीत घेऊन आलं. आपण बांधलेलं आहे, तो कर्माने आपण बांधलेला आहोत, म्हणून तो वासनेने बांधलेला आहे, सहज नाही. अरे आपण तुम्हाला सहज फिरत आलो, तुम्हाला काय मोठा बाबा देवामध्ये सहज फिरत देश देश नवे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोटी स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझ्या मी सहज आलेलो आहे. आपण म्हणू शकतो का? आपण आंबाईला म्हणू शकतो सहज आलेलो आहे? नाही. बाबांचं कोणी तुम्ही नव्हते ना, कुठे होते? कार्यक्रमात होते का घरी होते? आपण सहज नाही आलेलो आहे, संत सहज आलेले आहे. आपण कर्माला बांधलेला आहोत, म्हणून जो वासनेच्या अनुषंगाने ज्याचा जन्म घेतलेला आहे तो प्रत्येक जण हरिपाठाचा अधिकारी आहे. आता हरिपाठाचा विषय आहे, हरिपाठाचा विषय आहे का? हरिपाठाचा विषय सांगितला हरपली चिंता. हरिपाठाचा विषय काय आहे? हरिपाठ करून काय मिळणार आहे? मला कार्याच्या विषयी काय मिळतं हे सांगायचं, पण हरिपाठ करून आपल्याला जीवनात काय मिळवायचं आहे? हरपली चिंता हा त्याचा विषय. हरिपाठ कशासाठी म्हणायचा आहे? हरिपाठ काय आहे आपल्याला? आपल्या जीवनातली चिंता जी आहे ती चिंता आपल्याला हरवायची. चिंता, कारण मनुष्याला सुखानं न जगू देणारे 2च घटक जीवनामध्ये, भीती आणि चिंता. चिंता कशाची? जगण्याची. भीती कशाची? मरण्याची. म्हणून हरीचा खास जोर ज्याला भीती नाही आणि भीती चिंता महाराज आपल्याला लय चिंता. एका शेळीनं आपल्या मुलीला सांगितलं म्हणे एक काम करा, आपल्याकडे किती धन आहे आपल्याला मोजायचं नाही. मुलीने सांगितलं शेळी कशा डोकं डॉक्टर एखादं लय झाले आपल्याकडे. अरे लय म्हणजे किती? मला मोजायचं, मला पाहायचं किती आहे. जाऊ द्या ना, माणसं कामाला लावा, ते पैसे मोजायचं मशीन आणा, सगळं आणा, लोक बसवा आणि आपलं धन मोजा. आता ते पैसे मोजायचं मशीन आणलं, लोक कामाला लावले, आता पैसे मोजायला बसलं विषय का? हो 10 पैसे, हे पैसे मोजण्यात आले, हे पैसे मोजण्यात आले, हे पैशाचा ढीग लागला. 8 दिवस झाले, लोक जमले आलेले, मशीनची चार्जिंग संपली. एवढं पैसे, एवढं मुलींचे 9व्या दिवशी शेडचे गेला आणि मुलींना सांगितलं शेडचे आपल्याकडे किती धन आहे, मोजण्याचा प्रयत्न केला पण ते अजून मोजता आलेलं नाही. बरं अंदाज सांगा, अंदाज किती आहे? म्हणजे शेडचे ऐका
तुमच्या 10 पिढ्यापासून खातील एवढं तुमच्याकडे काय आहे? अजून सांगू का? 15 पिढ्यापासून खातील. बस झालं ना? 15 पिढ्यापासून खातील एवढं काय तुमच्याकडे झाले? माझ्या शेतीच्या चेहरा पडला पाहिजे का फुलला पाहिजे? फुलला पाहिजे, पण 15 पिढ्यापासून खातील तरी शेतीचा चेहरा पडला. कोणी सांगितले शेती 15 पिढ्यापासून खातील एवढं धन आहे तरी तुमचा चेहरा पडला का? शेती म्हणतात ठीक आहे बाबा, माझ्या 15 पिढ्यापासून खाते ठीक आहे, पण मला चिंता आहे 16व्या पिढीचं काय? मला चिंता कशाची आहे? माझ्या 16व्या पिढीचं काय होईल? सांगितलं एक काम करा, आपल्या जे टेबलीवर आहे ना साधू महात्मा राहतात ते तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतील की 16व्या पिढीचं काय होईल. तुम्ही सकाळी जा. मुनींजीने सांगितलं शेवटी सकाळी उठले, स्नान केलं, आंघोळ केले, संताकडे जायचं होतं. शास्त्र सांगतं संताकडे जाताना रिकामे हाताने जायचं नाही, ज्या लेवलचं संत घेऊन जायचं. काही सफरचंद ज्या काही हे न्या काही याच्यात नाच ते न्या. संत कोणत्या प्रकारचे आता तुम्ही जर सफरचंद दिले संत जर याच्यात नाच खाणार का? संतांकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. त्याला 1 किलो सफरचंद घेतले आणि सफरचंद घेतले संतांकडे गेला. दुपारची केली संत महात्म्यांचं जेवण झालेलं होतं आणि संत महात्मा ध्यानस्थ नामजप करत होते. शेवटी आले, नमस्कार केला, पाया पडले, सफरचंदाची बॅग समोर ठेवली. आता सगळ्यांना वाटतं सगळे साधू सफरचंदाचे काय? सगळ्यांना काय वाटतंय? बसले लोक आहेत ना, यांना वाटतंय सगळे साधू सफरचंदाचे का? ऐका, महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळामध्ये 40,000 कीर्तनकार आहेत. हे वाक्य माझं नाही आहे, चैतन्य महाराजांचं वाक्य आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळामध्ये 40,000 कीर्तनकार आहेत. सगळेच काही बाकीच्यासाठी कीर्तन करत नाही, त्यांचं वाक्य. समाजाचा गोड भ्रम झालेला आहे की सगळे जण कशासाठी कीर्तन करतात? विनंती करतात. सगळे अधिकांश बहुतांश कीर्तनासाठी पैशासाठी करत असते, पण सगळेच नाही. तुम्ही फोन करा एखाद्या महाराजांना. मी गेल्या वर्षी फोन केला कृष्णा महाराज चौरे आंबेडकर फळाचे उत्तराधिकारी. गेल्या वर्षी त्यांनी महाराज तुमची सेवा पाहिजे, आपण बाबुराव महाराजांचा विचार साधावा की माझ्यासोबत दोन्ही विचार साधायला बाबुराव महाराज. आता फडकरी होते पण साधू महात्मा यायचे पाठवा. तसं फडकरी कोणाच्या मांडील मंदिर मला 5 वर्ष पंढरपूर फडकरी कोणाच्या मांडीला मांडी लावून बसं काय असं तर त्यांचं काही नियम असेल तर जाऊ दे, आपल्याला तो आपला विषय नाही. पण बसं नाही. महाराज तुमची तारीख घ्यायची, सेवा घ्यायची, पंढरपूर तुम्हाला यायचं, पण बाबा आपली पहिलीच वेळ घेणं काय म्हणजे महाराज मी तारीख लिहिली, मी बरोबर तारखेला फोन घेऊन गेला. असे आहे म्हणतो का? असं समजू नका सगळेच त्याच्यासाठी. जवळजवळ 40,000 कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये आहे. सगळे सफरचंदासाठी कीर्तन करत नाही. लक्षात ठेवा. सफरचंदाची बॅग समोर ठेवली आणि साधू महात्माला सांगितलं बाबा नमवणार आहे, नमवणार आहे. माझा प्रश्न आहे तुमच्याकडे, म्हणजे काय विचारा, पण प्रश्न मला विचारायचा आहे. पण माझी इच्छा आहे, मी प्रसाद आणलेला आहे, तुम्ही एकदा काय करा, हा प्रसाद ग्रहण करा. मग मी विचारतो काय मला काय विचारतो, तुम्ही हा प्रसाद एवढा ग्रहण करा. साधू महात्मा सांगितलं माझा आत्ताच काय झालेलं आहे, जेवण झालेलं आहे आणि मी हात धुवून बसलेलो आहे, मी आता नाही खाणार. बाबा मी एक काम करा, पुस्तून बाजूला ठेवा, संध्याकाळी जाणार. घुसला बाजूला ठेवा, संध्याकाळी तुम्हाला थांबायचं. साधू महात्म्याने उत्तर दिलं. साधू महात्मा बोलतात माझं आता जेवण झालेलं आहे, संध्याकाळची चिंता नाही करत. शेवटी उठले काय झाले, महात्मा सांगितलं तुम्ही मला काहीतरी तुम्ही मला विचारायला आठवतं, तुम्हाला काय विचार बाबा. माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. माझ्या 15 पिढ्यापासून खात्री तरी मला चिंता आहे 16 पिढीचं काय होईल. तुमचं आता जेवण झालेलं आहे, तुम्हाला चिंता नाही, मला खात्री कसं होईल. माझ्या प्रश्नाचं उत्तर चिंता नाही. आम्हा हरीच्या दासा काहीच नाही, त्यांना म्हणावं चिंता नाही. आणि हा विषय हरिपाठाचा आहे. हरपली चिंता हा विषय हरिपाठाचा. हरिपाठ का म्हणायचा आहे, हरिपाठाला का जायचं
तर चिंता हरपून येण्यासाठी आम्ही घेऊन येतो सोबत. तिनंच कोण कुठं म्हणतात मला विना करून द्यायला मला मला येत नाही का? मला विना काय दिला नाही. महाराज मी असे काही पाहिले एक एक तास कीर्तनकार आज कुठे आहे संभाजीनगरच्या पाठीमागं डोंगरी घेऊन बसतात. पाहिले नाही बरं का माझ्या डोळ्याने पाहिलेलं. महाराज कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरच्या पाठीमागं विनावरून डोंगरीवर बसलेले. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आम्हाला एक शिकवलं की आवड त्याचा शोध लावा. संप्रदायामध्ये नाही हरिपाठ का म्हणायचं आहे? कोण पुढे म्हणतं कोण मागं म्हणतं चाल कोणाला दिली तिला कोणी घेतला नाही. हरिपाठात गेल्यानंतर माझी चिंता तिथं तिथं घरी आली हा विचार करण्याचा विषय म्हणून हरिपाठाचा विषय आहे हरवलेली चिंता. त्याचं प्रयोजन हरिपाठाचा विषय आपण पाहिला विषय. आता याचं प्रयोजन काय आहे? तर याचं प्रयोजन सांगितलेलं तसं प्रयोजन दोन असतं तिच्या सगळ्यांनी आपण वाचलेलं आहे. एक असतं अवांतर प्रयोजन आणि एक असतं मुख्य प्रयोजन. अवांतर प्रयोजन कशाला म्हणतात? मुख्य प्रयोजनाला जे सहाय्य करतं त्याला अवांतर प्रयोजन असतं. मला इथून परीक्षेला जायचं आहे मुख्य प्रयोजन आहे. पण जायचं कसं? जायचं तर रेल्वेने जायचं तर ट्रेन बनवायचं हे अवांतर प्रयोजन आहे. तसं हरिपाठाचं मुख्य प्रयोजन काय? अवांतर सोडा तसं हरिपाठात आपण विचारू शकत नाही. अवांतर नाही तसा अख्खा हरिपाठ परम प्रयोजन सांगितलं आहे. म्हणून हरिपाठाचं प्रयोजन काय? हरिमुखी गाथा प्रयोजन आहे. आणि संबंध काय? तर संबंध हाच आहे आम्ही हरीचं नाव मुखानं घेतलं आमची चिंता हरपते. हरिमुखी गाथा हरपती चिंता हा यांचा संबंध आहे. हे झाला अनुबंध चतुष्टय. हरिपाठाचा अधिकारी आपण सगळे आता ऐका. या अभंगामध्ये काय सांगायचं आपण पाहिलं. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती साहित्याचा पाठीला. तर हरी हरी म्हणून काय मिळवायचंय? तर मुक्ती मिळवायची आहे. आपलं परम प्रयोजन. अरे जे परमार्थ करतात त्यांचंच नाही जो मनुष्य योनीला आलेला त्या प्रत्येकाचं एकच प्रयोजन आहे मुक्ती प्राप्त करणं. चला एक हरिपाठाचं प्रमाण एक ज्ञानोबरांची ओवी. हरिपाठ योग यादगिरी वायाची उपाधी. योगानं काय होतं? काय योगाचं फळ माऊलीने माऊली योगी होते बरं. माऊली योगी आणि काय जे होते ते होते योगी होते. माऊली म्हणतात योगाचं फळ फक्त काही नाही उपाधी नाही. दंभ धर्म दंभ येतो अंतःकरणामध्ये. दंभ अहंकार येतो म्हणून नाही. आता माऊलींची होते म्हणून योगाची आवाज हा काय सगळं म्हणून योगही नको. मग काय पाहिजे? फक्त नाम. शरीर शोषण नाम का श्रेष्ठ आहे हे वासुदेवामध्ये म्हणता नाही म्हणताच येत नाही. याच्यावर म्हणतात नावा ही माऊलीने का डावरला असेल? ही माऊलीने का डावरला असेल माहिती? अरे म्हणताच येत नाही तर ती अवस्था किती प्राप्त करायची आपण? गुरुदवाईचा श्वेत. आता गुरुदवाई श्वेत काय करून काय कळवलं बंद काय करणार आहे? म्हणून हरिनाम म्हणून नाम श्रेष्ठ. आता तुमचं प्रमाण अवघ्या वाटतात कधी न गडे साधन म्हणून नाम. आणि नाम असे महाराज या नामापुढे भक्ताला स्वर्ग कमी पडतो. नाम एवढं श्रेष्ठ आहे. नाम महाराज बोलतात हे नाम एवढं श्रेष्ठ आहे. याच्यामध्ये
स्वर्ग, मान, सन्मान सगळं कमी पडतं. एवढंच नाही, ज्याच्यासाठी मी नाम साधन सांगितलं तो मोक्ष सुद्धा मला नामापुढे भूस वाटतो. अभंगाचं पहिलं चरण. हरे नाम अमृताची उपमा दिलेली आहे. हरिनाम काय? अमृताचा. आणि अमृताला नाश नाही. ज्ञानोबा बोलतात अमृत नायके कानी मृत्यू होता. ऐका, एका ठिकाणी माऊली असं बोलतात आणि दुसऱ्या ठिकाणी माऊलीने याचं खंडन, आपल्याच म्हणण्याचं माऊलीने खंडन केलेलं. माऊली बोलतात मी बोललो अमृताला विनाश नाही, पण ते अमृत कोणाला? अरे ज्याची सत्य भावंड विषय, जे कालकोटाचे सोदर घेणे प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जातील. अरे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात जे अमृत केलेले आहेत. मग ही अमृत नामाला साधे होत नाही. मग दुसरी गोष्ट सांगितले जन्म मृत्यूची भार भारत जाय विषय कर हा आत बाहेर सुख वाढवची नाही. ही गोष्ट ती नामाला लागू करते. म्हणून नाम असं आहे हे अमृत आहे.
अमृताला फक्त दृष्टांत फक्त विनाश नाही, तसं नामाला विनाश नाही. तर आमच्या संत बोलतात अमृत नाही, अमृतापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, जीवे गोड तीन अक्षरांतरच अमृत दयास पिके पुढे. तर अमृतापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. असं हे नाम ज्याच्या घरात चालतं त्याचं घर काशीपुरी तीर्थक्षेत्र होतं. नित्यनाम घोष दयाचे मंदिरी काशीपुरी तीर्थक्षेत्र चिंतनामध्ये पण वेळ सांगली ते तीर्थ बनतो. कोणाचं घर? नामधारकाचं घर तीर्थ बनतं. एवढं नाम काशीपुरी तीर्थक्षेत्र काय घेतलं? कारण काशीपुरी मोक्षपुरी म्हणून काशीपुरी महाराजांनी घेतली. म्हणजे काशीपुरी तीर्थक्षेत्र जे घर मिळतं ते नामधारकाला त्याच्या घरात मिळतं. एवढंच नाही महाराज, नामधारक त्याचं घरच नाही तर विश्वाला पण करतो. श्लोक आलेला आहे, वाग्गद्गदा द्रवते से चित्तम रुदत्त विष्णम हसति क्वचिच्च विलज्ज उद्गायते नृत्यतेच मदभक्ती युक्त भुवनम. माझा भक्त काय करतो? सगळ्या गुणांना पवित्र करतो. तीर्थक्षेत्रापेक्षा जास्त महिमा हा नामाचा आहे. एवढंच नाही तर तीर्थक्षेत्राला नाश आहे. कारण तीर्थाचे दोन प्रकार सांगितले, भौम तीर्थ, मानस तीर्थ. भौम म्हणजे जर, तीर्थ जर आहे म्हणून त्याला नाश आहे, पण नामाला नाश नाही. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशिवाय नाश घ्यायचा. नामाला नाश नाही. काय नामाला? कारण ज्याचा आहे त्याला नाश नाही. नाम वेदार्थ नाम परब्रह्म वेदार्थ. नाम हे परब्रह्म आहे, तसं देव अविनाशी, तसं त्याचं नामही अविनाशी. म्हणून जो नाम घेणारा साधक आहे नामच अविनाशी आहे, बाकी सगळं विनाशील आहे. आणि जो जाणतो तो नामधारकच जाणतो. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती नामधारक. नामधारक सगळं जाणतो. आणि नामधारक मोक्षालाही जन्म ओळखून टाकतो. मोक्ष त्याच्यापुढे खुश आहे. असा नाम घेणारा नामधारक एकनाथ महाराज बोलतात, या जगात सगळ्यामध्ये तोच धन्य आहे. अभंग जो वासुदेवाचं नाम विचार करतो तो धन्य आहे. नाम करायचं प्रमाण आहे. नामा म्हणे दया, नाम्यानुसृता तोची एक धन्य त्रिभुवने. तो धन्य जरी तोची एक हरिहरनाचे खूप प्रमाण आहे. तर नाथ महाराज बोलतो तोच धन्य जो नामस्मरण करतो. आणि लक्षात ठेवा, आपल्याला तेच करायचं आहे जीवनामध्ये. बरोबर जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. प्राप्त काय करायचं आहे? तर हरिमुखी गाता हर पदी चिंता त्या नाही मग जन्म घेणे ज्ञानेश्वर परत एकदा सर्व वारकरी मंडळी नमस्कार करतो. ग्रामस्थांच्या नमस्कार करून झालेली सेवा या ठिकाणी महेश्वर भगवंत
समर्पित करून या ठिकाणी सेवेला थांबवतो. मी सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. ही सेवा या ठिकाणी आपण मला दिली. सगळ्यांनी जीवनात समर्पित 8 ते 10 मिनिटं आपली 9ची वेळ असते, पण ती अगोदर सोडण्याचे पाठीमागं कारण आहे. आपल्या सगळ्यांचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण अजबराव महाराज काल परवा बाबांचा वाढदिवस झाला आणि सगळं वारकरी मंडळीच्या वतीने त्यांना आपल्याला अभिषेक चिंतनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यामुळे पुढले जे 7-8 मिनिटं आहेत तिथे शुभेच्छेच्या त्या ठिकाणी मी राखीव ठेवलेला आहे. परत एकदा सर्वांचे नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला थांबवतो. विठ्ठल